नमस्कार मित्रांनो, मी महादेव गायकवाड शिक्षण सारथी या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत करतो। शिक्षण सेवक बांधवांनो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सरसकट पदवीधर वेतन श्रेणी मिळणार का या अनुषंगाने न्यायालयाचा निर्णय काय आला आहे आणि या निर्णयावर शासनाची भूमिका काय आहे, सध्या स्थिती काय आहे आणि पुढील दिशा काय असेल, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी शिक्षण सेवक बांधवांनो, शिक्षण सारथी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी नक्कीच सबस्क्राईब करा, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून अधिकृत माहितीही देत असतो। त्यामुळे हे चॅनल नक्की सर्वांनी सबस्क्राईब करा। शिक्षण सेवक बांधवांनो, आपणास माहितीच असेल की नागपूर खंडपीठाचा नुकताच एक निर्णय आला आहे की सर्व शिक्षकांना, जे काही पदवीधर शिक्षक आहेत 6वी ते 8वी या वर्गावरती, त्यांना सरसकट पदवीधर वेतन श्रेणी देण्यात यावी। आपणास माहितीच असेल की जिल्हा परिषदेला जे काही पदवीधर शिक्षक असतात त्यांना 33% शिक्षकांना ही पदवीधर वेतन श्रेणी मिळत असते। त्यामुळे ज्या शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी नव्हती मिळत त्या शिक्षकांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती की सरसकट पदवीधर वेतन श्रेणी सर्व विषय शिक्षकांना देण्यात यावी। त्या अनुषंगाने नागपूर खंडपीठाचा नुकताच निकाल आला आणि तो निकाल अतिशय आनंददायी होता। त्या निकालामध्ये कोर्टाने स्पष्ट केले की सर्व शिक्षकांना, जे काही विषय शिक्षक आहेत त्यांना सरसकट पदवीधर वेतन श्रेणी देण्यात यावी। साधारणपणे ही जी याचिका आहे 2021 दाखल झाली होती, म्हणजे आपण म्हणू शकतो की 4 ते 5 वर्षाच्या अंतरानं हा निकाल आला आहे। परंतु हा निकाल जरी वेळ लागला असेल तरी खूप आनंददायी आणि आशादायी असा हा निकाल होता। या निकालाच्या माध्यमातून माननीय उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की जे काही पदवीधर शिक्षक आहेत, समान काम समान वेतन या तत्वानुसार असेल किंवा इतर काही बेस आहेत, त्या बेसनुसार न्यायालयाने स्पष्ट निकाल दिला की सरसकट विषय शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी ही देण्यात यावी। असाच काहीसा निकाल औरंगाबाद खंडपीठात ही अशीच एक याचिका पदवीधर वेतन श्रेण्यांना संदर्भात दाखल होती। त्या अनुषंगानेही न्यायालयाने तिथं असाच निकाल दिलेला आहे की सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी ही मिळाली पाहिजे। हे दोन्ही निकाल पदवीधर वेतन श्रेणीच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचे किंवा आनंददायी आहेत। मित्रांनो, आपणास माहितीच असेल की जे काही 1ली ते 5वीचे प्राथमिक शिक्षक असतात आणि ते 6 ते 8वीवर कार्यरत पदवीधर शिक्षक असतात, यांना बऱ्याच जिल्हा परिषदेमध्ये S10 म्हणजे S10 या स्केलवर पगार हा दिला जातो। त्यामुळे हा जो काही आणि 33% शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी मिळते। त्यामुळे जे काही विषय शिक्षक होते ज्यांना पदवीधर वेतन श्रेणी मिळत नव्हती, त्यांनी या दोन्ही याचिका दाखल केल्या होत्या आणि या याचिका शिक्षकांच्या बाजूने निकाल आलेला आहे। या निकालात स्पष्ट सांगितलं की कोणताही भेदभाव न करता सर्व शिक्षकांना ही पदवीधर वेतन श्रेणी ही मिळाली पाहिजे। ही झाली न्यायालयीन बाजू, म्हणजे नागपूर खंडपीठाने हा स्पष्टपणे निकाल दिला आणि तसाच औरंगाबाद खंडपीठाने असाच निकाल दिला। मित्रांनो, परंतु इथे एक धक्कादायक बाब इथं मी नमूद करू इच्छितो की यावरती ज्यावेळेस या निकालाच्या अनुषंगाने शासनाला विचारणा करण्यात आली, त्यावेळेस शासनानं स्पष्ट केलं किंवा एक पत्रही व्हायरल होत असेल की शासनानं या निकालावरती सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा आपला मानस व्यक्त केला आहे। त्यानुसार त्यांनी एक पत्रही निर्गमित केलं आहे। म्हणजेच या दोन्ही शासन या न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्र सरकार हे सुप्रीम कोर्टात चॅलेंज करणार आहे। मित्रांनो, एक गोष्ट मी इथं नमूद करू इच्छितो की ही खूप धक्कादायक बाब आपण असं न म्हणता, कारण आपणास माहिती आहे की आत्तापर्यंत राज्य सरकारचा आपण जर इतिहास पाहिला तर कोणताही निकाल त्यांच्या विरोधात जर गेले तर तो निकाल चॅलेंज करण्यासाठी सुप्रीम कोर्टात जात असतात। म्हणजे जर का या ठिकाणी हा जो पदवीधर विषय आहे तो जर का शिक्षकांच्या विरोधात गेला असता तरीसुद्धा शिक्षकसुद्धा सुप्रीम कोर्टात गेले असते। त्यामुळे या ठिकाणी पॅनिक होण्याची काही गरज नाही। मी बघतो की बरेच आपले शिक्षक बांधव या संदर्भात निगेटिव्ह बोलत आहे, पण मित्रांनो, इथं या ठिकाणी एक गोष्ट समजून घेण्याची गरज आहे की हे एक प्रोसेस आहे। राज्य सरकारच्या विरोधात निकाल केला आहे, तो निकाल राज्य सरकार सुप्रीम कोर्टात चॅलेंज करायचं किंवा नाही ही त्यांची भूमिका आहे। ठीक आहे, त्यांनी इथं भूमिका घेतलेली आहे की हा निकाल सुप्रीम कोर्टात चॅलेंज करायचा आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण राज्य सरकारच्या एकंदरीत धोरणाचा जर विचार केला, कोणतंही राज्य सरकार असेल, महाराष्ट्र सरकार किंवा इतर राज्य सरकार, तर राज्य सरकार हे आर्थिक बाबीमध्ये लवकर निर्णय घेताना दिसत नाही किंवा चालढकल किंवा ओढण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। तोच प्रयत्न या ठिकाणी सुद्धा झाला आहे।
त्यामुळे आता इथून पुढची लढाई ही सुप्रीम कोर्टात होणार आहे. परंतु एक बाब मी इथं स्पष्ट करू इच्छितो की नागपूर खंडपीठाने ज्यावेळेस हा निकाल दिला शिक्षकांच्या बाजूनं, त्या ठिकाणी हा निकाल असाच नाही दिला, तर सर्व प्रकारचा अभ्यास केला गेला. इतर उच्च न्यायालयाचे निकाल असतील, सर्वोच्च न्यायालयाचे निकाल असतील किंवा जे काही संदर्भ साहित्य आहेत किंवा समान काम समान वेतन असेल, सर्व आपलं भारतीय राज्यघटनेतलं तत्त्व, या सर्वांचा विचार करून न्यायालयाने शिक्षकांच्या बाजूने निर्णय दिला आणि समान काम समान वेतन यानुसार सर्वांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी मिळाली पाहिजे असा स्पष्टपणे निकाल दिला आहे. त्यामुळे हा निकाल जरी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात चॅलेंज केला असेल तरीसुद्धा या निकालात बदल होण्याची अत्यंत कमी शक्यता आहे मित्रांनो. कारण स्वतः सर्वोच्च न्यायालयाच्या या अनुषंगाने निर्णय खूप सकारात्मक आहेत. त्यामुळे इथं घाबरण्यासारखं काही नाही. फक्त आणखी थोडा काही वेळ आपणास सुप्रीम कोर्टात द्यावा लागेल. त्यानंतर मात्र कसलंही बॅरिकेड न राहता सर्वांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी ही मिळेल. फक्त या ठिकाणी आपणास संयमाची आवश्यकता आहे. कारण सर्वोच्च न्यायालयात काही काळ लागेल. त्यानंतर तो निर्णय आल्याच्यानंतर राज्य सरकारला बंधनकारक असेल की तो निर्णय राबवावाच लागेल. त्यामुळे आता फक्त आपणास थोडा वेळ आणखी वाट पाहावी लागणार आहे या निर्णयाच्या अनुषंगाने. सध्या इतकीच माहिती आपल्याजवळ उपलब्ध आहे. यानंतर जी काही अपडेट आपल्याकडे येईल ती अपडेट निश्चितच आपल्या चॅनलवर आपण देण्याचा प्रयत्न करूयात. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षणसेवक बांधवांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.